नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर गोष्ट. या गोष्टीतून तुमच्या मनात नक्कीच वेळेचं महत्त्व आणि शिस्त हा संस्कार रुजेल अशी मला आशा आहे. चला तर मग कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे 5 मिनिटांची किंमत. मुलांनो, इयत्ता 5वीत शिकणारा निखिल रोज शाळेत 5 मिनिटे उशिरा यायचा. त्याला वाटायचं फक्त 5 मिनिटं उशीर झाला तर काय फरक पडतो. मुलांनो, वेळेचं महत्त्व त्याला अजिबात नव्हतं. त्यामुळे त्याच्या अंगी शिस्त पण नव्हती बरं का. वर्ग शिक्षक मात्र नियमितपणे त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होते. एके दिवशी वर्ग शिक्षकांनी वर्गातील सर्वच मुलांना वेळेचं महत्त्व एका छोट्याशा कृतीतून करून दाखवायचं ठरवलं. मुलांनो, त्यांनी हातात एक रिकामी बाटली घेतली. त्या बाटलीत प्रथम मोठे खडे टाकले, मग छोटे छोटे खडे टाकले, नंतर वाळू टाकली आणि शेवटी त्यांनी त्या बाटलीत पाणी ओतलं. मुलं ही सारी कृती आश्चर्याने पाहत होती. वर्ग शिक्षक म्हणाले, मुलांनो, मोठी कामं आधी केली तर बाकी सगळ्याला जागा मिळते, पण वेळ वाया घालवला तर महत्त्वाच्या गोष्टीसाठी वेळच उरत नाही. निखिलच्या मनाला हा विचार भिडला. निखिल आपली सगळी कामं वेळेवर करू लागला आणि त्या दिवसापासून तो रोज 10 मिनिटे शाळेत आधी येऊ लागला. मित्रांशी गप्पा, वर्गाची तयारी, सकाळचा परिपाठ सगळं आनंदाने होऊ लागलं. उशिरा येणाऱ्या निखिलमध्ये झालेला बदल पाहून मुख्याध्यापकांनी त्याचं कौतुक केलं. ते म्हणाले, मुलांनो, आपल्या जीवनात वेळेला खूप महत्त्व आहे, म्हणून वेळेचं नियोजन करा, वेळेवर काम पूर्ण करा. आणि पालक हो, आपल्या मुलांना वेळेवर झोपण्याची सवय लावा, वेळेवर उठण्याची सवय लावा, वेळेवर अभ्यास पूर्ण करण्याची सवय लावा आणि वेळेवर शाळेत जाण्याची पण सवय लावा. ही सवय पुढे त्याच्या यशाचा पाया ठरते. मुलांनो, घड्याळ कधीच थांबत नाही, म्हणून वेळेची किंमत ओळखा. आजचा 1 तास अभ्यास केला तर उद्याचं मोठं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.